अयं रूपः कदामह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे शिखरं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्। कथंचित् स्मृते अस्मिन् दुष्करं सुकरं विस्मृते चैतन्यं नमः। हरे कृष्ण। तर आज जी चर्चा आपण ऐकली त्याच्यामध्ये परीक्षित महाराज तहाण्याने व्याकुळ झाल्यामुळं कुठे गेले होते? ऋषींच्या आश्रमात, शमीक ऋषींच्या. आणि तहान लागली म्हणून आणि त्यांनी पाणी नाही दिलं म्हणून काय केलं? त्या ऋषीच्या गळ्यात मेलेला साप टाकला. इकडे त्या मुलाला शृंगीला कळलं, त्यांनी शाप दिला. परीक्षित महाराज ते पाण्यावरच एवढं सगळं मोठं घडलं. आणि आता मात्र गंगेच्या काठावर बसलेत परीक्षित महाराज. शुकदेव गोस्वामींच्या मुखातनं भागवत कथारूपी अमृताचं आस्वादन करतायत. ते म्हणतात मला तहान भूक काहीच सत्वत नाही म्हणून, कारण तुमच्या मुखातनं मी अमृत पान करत असल्यामुळं काही तहान वगैरे काही प्रश्नच येत नाही म्हणून. किती विलक्षण बदल आहे बघा. ते भागवत श्रवणाचा केवढा मोठा लाभ आहे की आपण तहान भूक हरपून जाऊन जर आपण ऐकू आलो खरंच जीव ओतून, नक्कीच काय होईल आपल्याला, आपण या भौतिक शरीरात असताना सुद्धा आध्यात्मिक शरीरात असल्याचा अनुभव येईल आपल्या निश्चितच. तर हे भागवत आहे महत्वाचं. तर याच्यामध्ये मग कोणी कोणाकडून ऐकावं म्हणे? ब्रह्मरातांकडनं विष्णुराताने ऐकावं म्हणे. ब्रह्मरात कोण म्हण? ब्रह्मरात म्हणजे ज्यांचं रक्षण भगवंताने केलंय ते शुकदेव गोस्वामी ब्रह्मरात. आणि इकडं परीक्षित महाराजांचं पण रक्षण भगवंतानेच केलेलं आहे म्हणून त्यांचं नाव आहे विष्णुरात. रात में रात्र नाही, रात में रक्षण करणे या अर्थी आहे. तर दोघांचं भगवंतानेच रक्षण केलेलं आहे. ते दोघंही भगवंताच्याच पूर्णपणे आश्रयामध्ये आहेत आणि दोघांची जोडी पण चांगली जमलेली आहे. जोड्या जुळवा. शुकदेव गोस्वामी कथा करतात, परीक्षित महाराज कथा ऐकतात. ते सुंदर आहे की नाही प्रसंग. त्यामुळं हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा खऱ्या त्या अमृताचा अनुभव घेतल्यामुळं आपल्या तहान भूक काही सत्वत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, आपण कथा ऐकू लागतो, आपल्याला आठवतं थोडं खायचं राहिलेलं आहे, थोडं डब्यात काढून ठेवलं होतं, प्लेटमध्ये राहिलेलं आहे थोडं शिल्लक, ती कधी आता थोडं संपलं प्रवचन लगेच सुरूच करतो. यात आता काय प्रवचन सुरू झालेलं आहे, व्हिडिओ ऑफ ठेवून आपलं खायला हरकत नाही बाबा, असंही होऊ शकतंय. पण परीक्षित महाराज असं म्हटले नाही. एवढा मोठा राजाला की असं की इशारा केला असता सगळे पंचपाकवान येऊ शकले असते. त्यांनी काही राजीनामा दिला नव्हता की है ना की मी आता राजाने म्हणून, काय नाही. तर ते सर्वजण त्यांना प्रिय होतेच, तेही प्रिय होते आणि त्यांनाही सगळे प्रिय होते. आणि फार मुख्य मुद्दा सांगितलेला आहे की जो जीवात्मा आहे त्याची भौतिक जगात का अशी भयंकर अवस्था होती, कारण त्याला मिळालेले जे आंशिक स्वातंत्र्य आहे त्या जीवात्म्याला त्याचा तो दुरुपयोग करतो. म्हणजे काय करतो नेमकं? दुरुपयोग करतो म्हणजे तो स्वतःला भगवंत समजतो. भगवंत जसे स्वतंत्र आहेत ना तसं मला स्वतंत्र व्हायचं आहे ही त्याची इच्छा निर्माण झाली. भगवंताला वाटतं ते इथं शक्य नाही, वैकुंठात कुठं का जावं लागेल, तुला भौतिक जगात जावं लागेल. आणि ते स्वप्नमत दृष्टी आहे. स्वप्नामध्ये कधी राजा बनतो, कधी साहेब बनतो, मालक बनतो.
भौतिक जग म्हणजे एक स्वप्नमत सृष्टी आहे. इथं त्याला काय वाटू लागतं मग? त्या स्वप्नात वाटतं मी राजा झालोय, मी हे झालो ते झालोय, आणि स्वप्न संपलं की कळतं अरे कुठला राजा आणि काय, मी साधारण गरीब माणूस आहे. त्याचं भगवंतानी ही स्वप्नासारखी सृष्टी बनवलेली जीवात्म्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी. म्हणून भगवंताची खरी इच्छा काय? आपण कोणीच भौतिक जगात राहू नये म्हणून, सगळ्यांना तिथं असावं. पण आपल्याला आंशिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. भगवंत जबरदस्तीने हिरावून घेत नाही ते स्वातंत्र्य, जबरदस्तीने त्याला उचलून घेऊन जात नाही. वर त्याची इच्छा नसेल, फोर्स नाही करत. इच्छा नाही का राहायचं, पण इथं राहायचं असेल तुला चुकीनं समजावं लागेल मी भगवंत आहे. का बरं? तशी तुझी इच्छा आहे म्हणून. मग मी भगवंत समजल्यामुळं मी भगवंताचा सेवक आहे याचा विसर पडणार. आणि ते कार्य कोण करणार? भगवंताची बहिरंग शक्ती माया ती काय करणार? आवरणात्मिका आणि प्रक्षेपात्मिका दोन प्रकारे कार्य करते. ती आवरण घालणार आपल्यावरती. मी पुरुष, मी स्त्री, मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य असे सगळे लेबल लावणार आपल्याला. आणि आपल्याला वाटणार खरंच मी असा आहे, मी तसा आहे, मी आणि माझे, याच्यावरती आपण गुरफटून जाणार. आणि मग जेव्हा आपल्याला जिज्ञासा होईल उत्पन्न मनामध्ये बुद्धिमान व्यक्तीला की खरंच का भोगतोय दुःख, मग भगवंत प्रभात म्हणतात ना, जे हृदयातले भगवंत परमात्मा आहेत तेच गुरुच्या रूपाने समोरून काय करतात? त्याला मार्गदर्शन करतात. आणि मग तो काय करतो? मग तो खऱ्या ते प्रबुद्ध होतो. म्हणून म्हटलं ना, या भौतिक जगावर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा. जसं योग्यता नसताना पण एखाद्याला राजा बनण्याचं त्याला वाटतं मी राजा बनावं, पण त्याची काहीच योग्यता नाही राजा बनायची. मग तो स्वप्नात बनतो राजा. त्याने जिवंत असताना बनवू शकत नाही, जागा असताना. त्याला कोण बनवणार राजा? पण त्याला स्वप्न पडतं मी राजा बनलोय म्हणून, त्याला फार बरं वाटतं. पण ते स्वप्नात बाहेर आलं कळलं की मी राजा नाही आहे, मी राजाचा शिपाई आहे, नोकर आहे त्यांचा. इफ त्याचे म्हणजे त्या जसं एक उदाहरण देतं प्रभुपाद, लहान मुलगा हट्ट धरतो ना, मला ते तो मला चंद्र पाहिजे म्हणून खूप हट्ट धरतो. आई म्हणते त्याला टाळते, पण नंतर तो खूप हट्ट धरल्यावर आई काय करते? मग एक आरसा घेऊन येते. त्या आरशामध्ये ते मूल जेव्हा पाहतं त्या चंद्राचं प्रतिबिंब, मग त्याला बरं वाटतं. तो आरसा घेतो, हो म्हणे मला मिळाला चंद्र. खरं तर चंद्र मिळाला नाही, त्याचं प्रतिबिंब मिळालेलं. आणि त्याचा गैरसमज काय झाला? मला चंद्रच भेटला नाही. मग आपलं तसंच झालंय. म्हणून काय झालं? आपल्याला खरं राज्य भेटलं नाही, पण आपल्याला फसवं राज्य भेटलेलं आहे, प्रतिबिंब आहे. खरं तर वैकुंठ आपलं खरं ठिकाण वैकुंठ आहे ना. आपले आईवडील जिथे तिथं आपण राहायचं आहे, आणि ते राहतात वैकुंठात गोलकुंडामध्ये. आणि आपण काय केलं? मग ते प्रतिबिंबालाच आपलं खरं समजलंय घर. खरे प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब कधी पण काय टिकणार असतं का? प्रतिबिंब टिकत नाही. जसं आपण आरशासमोर थांबलोय, आपण आरशासमोर आहे तोपर्यंत आपण दिसतोय स्वतः तिथं त्या प्रतिबिंबामध्ये. आपण सरकलो की प्रतिबिंब पण गेलं तिथनं. किंवा कधी कधी पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब पडतं, पण ते पाणी थोडं हललं की प्रतिबिंब पण हलतं असं असं. म्हणजे आपण त्या प्रतिबिंबाला खरं समजल्यामुळे गोंधळ झालेला. जेव्हा आपल्याला कळतं प्रतिबिंब हे काय तात्पुरतं आहे, आणि ह्याचं जे बिंब आहे, मुख्य वस्तू आहे, ते आध्यात्मिक जगात आहे. मग तो जीव काय करू लागतो? मग विचार करतो मी इथं कशाला आलोय? मी अरे आरशातल्या प्रतिबिंबाला मी खरं समजलोय, मी किती म्हणजे गोंधळ झालाय माझा. आणि मग काय होतं? मग त्याला या भौतिक जगामध्ये जेव्हा येतो तेव्हा त्याला वेगळे वस्त्र मिळतात. ती बहिरंगा मायाशक्ती वस्त्र देते, वेगळे वस्त्र. कधी देवता बनतो, कधी वाघ बनतो. त्याचं आडनाव असेल नसेल, पण वाघ बनतो तो. वेगळी भरपूर शरीर मिळत त्याला, 84 लाख. आणि मग त्याला जशी इच्छा असेल तसा देह मिळतो. त्याला वाटसेल आपण काय करावं? मसाला टाकायचा कुठला बाबा, परत गॅस नाही, हे नाही, भरपूर अडचणी. त्याविषयी काय असंच कच्चंच खावं असं वाटत असेल, त्याला वाघ सिंह बनतो, जेणेकरून काय झडप घालून खाऊ शकतो. परंतु बुद्धिमान व्यक्ती काय विचार करतो? नाही म्हणे मला भौतिक इच्छा नाही ठेवायची, मला कुठली इच्छा करायची? मला भगवंताची सेवा करायची, मला भगवंताकडे परत जायचं आहे. मग भगवंत त्याला त्याचंच मूळचं शरीर काय दिव्य शरीर ते प्रदान करतात, आध्यात्मिक शरीर. मग ते कधी शक्य होतं? म्हणे जेव्हा शुद्ध भक्तांचा संग लाभतो तेव्हाच त्याला हे सगळं मिळू लागतं. जोपर्यंत शुद्ध भक्तांचा संग भेटत नाही तोपर्यंत काय त्या भौतिक जगातच तो एरझाऱ्या घालत राहतो. येतो माणूस बनवून, पशु बनवून येत राहतो. पण त्याला कळत नाही की अरे मी इथे येऊन गेलोय,
परत शरीर मिळाले मला, आणि त्या शरीराविषयीच तो काय करतो स्वतःला, मी माणूस असेल तर वाटलं माणूस आहे, स्त्री असेल वाटलं मी स्त्री आहे, मी अमुक आहे तर अमुक आहे, भारतीय असेल अरे मी भारताचा आहे भारताचा, आणि गेल्या जन्मात तो अमेरिकेत जन्माला असेल, इथं अमेरिका अमेरिका म्हणतो, इथं आता भारत भारत म्हणतो, परत अमेरिकेत जायचं स्वतः स्वप्न बघत असेल तो, पुढच्या जन्मात अमेरिकेत जन्म मिळतात. त्याला वाटतंय काय भारतीय लोक आहे, गरीब लोक आहेत, आम्ही बघा अमेरिकेचे. अरे तू गेल्या जन्मात कुठं होता, भारतात होताच ना, आता काय झालं, किती गोंधळ आहे सगळा बघा ना. म्हणून म्हटलेलं आहे या भ्रमातनं सुटणं खूप आवश्यक आहे. आणि तर प्रभात म्हणतात जे कर्मी लोक आहेत, भौतिकवादी लोक, ते माझं 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 म्हणत राहतात, आणि ज्ञानी लोक आहेत ते मी 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 म्हणणार, शेवटी मी भगवंत आहे इथपर्यंत गाडी येणार त्यांची. प्रभात म्हणतात मायेचा सर्वात शेवटचा विळखा कुठला, मी भगवंत आहे असं समजलं, ते फार घातक आहे. आणि मग ब्रह्मदेवांच्या जीवनामध्ये कसं भगवंताची प्राप्ती आहे त्याचं खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे इथं. ब्रह्मदेव त्या कमळावरती गर्भक्षय विष्णूंच्या नाभी कमळातनं कमळनाळ प्रस्फुटित आलं, कमळ उगवलं, त्या कमळावरती ब्रह्मदेवाचा जन्म झाला. आणि तुम्हाला माहिती आहे का आपण नेमकं कुठं आहोत, त्या गर्भक्षय विष्णूंच्या नाभीतनं जे कमळनाळ आहे त्या, आणि ब्रह्मलोकापर्यंत त्या कमळनाळीच्या आसपास आपण आहोत सर्वजण. एवढं मोठं आहे, 14 लोक आहेत 14, आणि मध्ये आहोत आपण पृथ्वी. म्हणजे त्या कमळनाळेमध्ये ब्रह्मदेवाला कळलं नाही, काहीच कळलं नाही, अंधार सगळीकडं, वरपासून त्या ह्यांच्या नाभीपर्यंत जाऊन आले, कोणाच्या गर्भक्षय विष्णूंच्या, तरी त्यांना कळेनं झालं की मी कोण आहे, काहीच कळेन झालं. पाणी भरपूर, पाणी सगळीकडं तिकडं गर्भसागरातलं. मग शेवटी 2 अक्षर ऐकवलं त्यांना, कुठलं, त्या वर्णमालिकेतलं 16वं आणि 21वं अक्षर एकत्र 2दा, त आणि प, त प त प ऐकायला लावलं. आणि नंतर त्यांना कळलं की सृष्टीच्या आरंभी भगवंत होतेच, पण आता ब्रह्मदेवाला भगवंतांनी निर्माण केलं असल्यामुळं तो आवाज करणार दुसरं कोणीच नव्हतं, आपण तर नव्हतो तिथं. कोण होतं, साक्षात भगवंतांनी म्हटलं तपस्या कर तपस्या. मग ध्यानस्थ बसले. मग हृदयातनं भगवंतांनी काय केलं, त्यांना दीक्षा दिली. आपण जर पहिला श्लोक आठवत आहे का आपल्याला, पहिल्या स्कंदातल्या पहिल्या अध्यायातल्या पहिला श्लोक, त्यात काय म्हटलेलं आहे, तेने ब्रह्म हृदय आदि कवये, हे आदिकवी आहेत ब्रह्मदेव. कोणी ज्ञान दिलं म्हणजे त्यांना स्वतः भगवंतांनी हृदयातून ज्ञान दिलं, म्हणजे दीक्षा दिली भगवंतांनी. इथं भगवंताचं नामस्मरण, कृष्ण मंत्र, 18 अक्षरी कृष्ण मंत्राचा उपदेश दिला. आणि मग काय केलं त्यांनी, त्याचं उच्चारण केल्यावर साक्षात भगवंताचं दर्शन घडलं, गोलोक वृंदावन दर्शन घडलं. आणि त्यांनी प्रार्थना पण केली, ब्रह्मस्तुती पण केली, ब्रह्मसंहिता म्हटली. काय केलं माहिती, त्यांनी काय म्हटलं, ईश्वर परमः कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम वेणुम क्वणंतमरविंद दलायताक्षम बर्हावतं समचितां बुधसुंदरांगम कंदर्प कोटि कमनीय विशेष शोभम गोविंदमादिपुरुषम तमहं भजामी. म्हणजे तेच मूळ आहेत, सर्व कारणाचे कारण आहेत, त्यांच्या आधी कोणी नव्हतं, तेच सर्वांचे मूळ आहेत. आणि ते बासरी वाजवतात, आनंदात फिरत राहतात. ते कधी मीच मालक आहे, मीच साहेब आहे, मीच काय काय बोलत नाही, काय नाही. बासरी वाजवली त्यांनी, झालं सगळं त्यांच्याकडे खेचले जातात. नावच आहे कृष्ण त्यांचं. आपण त्यामुळं तर आकर्षित झालंय भागवताकडं. का बरं, भागवताकडं, हरे कृष्ण महामंत्राकडं, भगवंताच्या प्रसादाकडं. का बरं, ते कृष्ण आहेत म्हणून. त्याच्या धामाकडं, कृष्णाकडं आपण आकर्षित होऊ लागलो हळूहळू. ते आकर्षण पूर्ण जेव्हा होईल आपलं, भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही आपलं, तेव्हा काय होणार, आपण इथं नाही राहणार. कुठं असणार, गोलोक वृंदावनामध्ये. कोणी गोपी असेल, कोणी सखी असेल, कोणी मंजरी, कोणी गोपबालक असतील, बरोबर ना, कोणी त्या यशोदा मातेच्या घरात जवळपास यशोदा मातेच्या वयाच्या गोपी त्या असणार, कोणी कुठं कुठं काय असेल माहिती. पण ते जायचं आहे आपल्याला निश्चित आहे. पण आपण रोज प्रार्थना केली, भगवंता मला काय करून तुमच्या धामात यायचं आहे या जन्मात, शेवटी तुमची सेवा करायला. तर हे आपण ध्यास असला पाहिजे. आणि या भागवतातून आपण हेच शिकायला मिळत आहे. रोज आपण काय केलं पाहिजे, भले आपलं वाचन असू दे नसू दे, आपण येत राहायचं. तर त्यामुळं ते चुकवायचं नाही आहे. आपले 12 स्कंद जरी झाले पूर्ण, तरी पुढे चैतन्य चरितामृत सुरू करायचं आहे. ते झाले की पुन्हा मग हे 12 स्कंद सुरू करायचे. म्हणजे तेव्हा बघा, तुम्ही सेकंड टाईम जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा ऐकताय आपण असं वाटलं. का बरं, एवढं नाविन्य त्याच्यामध्ये, काय शिळं नाही आहे. शिळं असं वाटलं वाच येणार,
अरे कालचं दिसतंय, पण भागवतला कोण म्हणतील का अहो ते गेल्या वर्षीच आहे का ते भाग नाही, अजून आनंद भेटणार. तर हा मोठा लाभ आहे. तर आपण हाच प्रयत्न करूया की आपण, मी आणि माझे, किंवा आपण जे स्वप्नवत आपण सृष्टीमध्ये फसलेलो आहे, किंवा आपल्या आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून भगवंताची नक्कल करू पाहतोय, त्या सगळं जे लेबल चिकटलेत आपल्याला, ते सगळं काढायचं आहे. ते काढण्याचा उपाय काय की भगवंताची प्रेममय सेवा करणं. आणि ती केली तरच काय होणार, आपण या भौतिक जगातून भगवंताची सेवा करण्यासाठी तत्पर हो. हरे कृष्ण. काय प्रश्न आहेत कुणाचे? प्रश्न असेल अगदी मोकळेपणाने विचारा. मी जास्त वेळ घेतला आणि मुद्दा म्हणजे काय प्रश्न असतील म्हणून. तर अच्छा, ओके. मनुष्याने चार प्रकार कोणते? त्याच्यामध्ये आपण ऐकलं ना मगाशी, 84 लाखीमध्ये एकतर 30 लाखापर्यंत पशु आहेत, प्रमेय रुद्र संख्यांक आहे, जलजानव लक्षाणी पशवस्त्रीं लक्षाणी, तर श्लोकाचे पदप्रमाणे. तर मनुष्याणाम चतुर्लक्षाणी 4 लाख कुठले? ते देवता पण आहेत, यक्ष गंधर्व किन्नर, जे उच्चतर ग्रामाचे लोक आहेत ना, ते सगळे सगळे म्हणून काय होणार मग ते 4 लाख आहेत. काही खूप उन्नत आहेत, काही कमी उन्नत आहेत, काही सत्वगुणातले त्यातले, काही रजोगुणातले, काही तमोगुणातले. मनुष्यच आहेत, मनुष्यात सदृश आहेत, पण काय ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी स्थित आहेत. काही उच्चतर ग्रह लोकात आहेत, काही निम्न त्याच्यामध्ये, काही पृथ्वी तलावर आहेत, काही एकदम संस्कारित आहेत, काही काही संस्कार नसलेले पण आहेत, संस्कारहीन पण आहेत. तर हे सगळे मिळून 4 लाख आहेत. त्यामध्ये विशेष करून असं म्हटलेलं की जे भारत भूमीमध्ये ज्यांना जन्म मिळतो अशा मनुष्याला तर आजच परमपूज्य रामगोविंद स्वामी महाराज आले पंढरपुरामध्ये, ते सांगत होते की देवता पण हट्ट धरतात भगवंताने की आम्ही स्वर्गात काय मिळवलंय म्हणे, आम्हाला काय मिळतं एवढं, तेच आम्हाला भारतामध्ये जन्म द्या, जेणेकरून आम्ही काय करू, तिथं भक्तांच्या संगतीमध्ये राहून तुमच्या श्रवण करू, ऐकू, कीर्तन करू आणि तुमच्या धामात परत येऊ. तिथे स्वर्गात आल्यामुळे काय पुढं तुमच्याकडे थोडं जाता येणार, कारण स्वर्गामध्ये भगवंताचा विसर पडतो. बघा विशेष म्हणजे हे जे आपलं भागवतम आहे आता, हे 18,000 श्लोकांचं आहे, पण स्वर्गामध्ये 1,00,000 श्लोकांचं आहे भागवतम. कारण शुकदेव कसं वेगळ्या ब्रह्मांडातल्या भगवंताने लिहित सारखं. तर म्हणून तर ते फार महत्त्वाचं आहे मुद्दा की आपण या विशेष स्थितीमध्ये आलेलो आहोत, आपल्याला सुटण्यात चांगली संधी आहे. दुसरा एक प्रश्न आहे की 18 अक्षरी मंत्र कुठला, तर त्याला ब्राह्मण दीक्षा झाल्यावर तो मंत्र प्राप्त होत असतो परंपरेतनं. त्यामुळे ते मंत्राचं उच्चारण करणं म्हणजे करू नये असं म्हटलेलं आहे प्रकट रीतीने. तर तो आपलं ब्राह्मण दीक्षा जेव्हा होईल आपली, तेव्हा तो मंत्र आपल्याला, किंवा आपल्यातले ज्यांची ब्राह्मण दीक्षा आली आहे त्याला तो मंत्र माहीत असेलच, पण त्याचं उच्चारण आपण काय करत नाही, सगळीकडे करत नाही उघड रीतीनं. तर तो मंत्र रीतीनेच प्राप्त होतो. पण हरे कृष्ण मंत्र हा प्रकट मंत्र सर्वांतरित खुला आहे. त्यामुळे तो मंत्र आपल्याला नंतर ब्राह्मण दीक्षेला मिळणार आहे. तर त्याचा कृष्ण मंत्र म्हटलं किंवा तो 18 अक्षरी आहे. अजून कोणाचा प्रश्न? हात आल्या वाटतं कोणाचं? माझा आहे, माझा. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. तुम्ही अदृश्य आज हा प्रभूजी. विद्यार्थी. नाही आहे प्रभूजी, जरा वेळानं आलो घरात. प्रभूजी 9व्या अध्यायाचा जो पहिला श्लोक आहे ना, त्या श्लोकामध्ये सुखदेव गोस्वामी म्हणतात की म्हणजे जोपर्यंत जीवावर भगवंतांच्या शुद्ध चैतन्य शक्तीचा प्रभाव होत नाही, तोपर्यंत शुद्ध आत्म्याचे शरीराशी नाते हे स्वप्नातील शरीर शरीर कामासारखे असर आहे. म्हणजे जसं स्वप्नातील शरीर आहे तसंच असर आहे असं म्हणजे सुखदेव गोस्वामी म्हणतात. तर ह्याच्याविषयी थोडस मला हे करा की आपण त्या चेतनेच्या स्तरावरती कसं जाऊ, ओके. म्हणजे शुद्ध चैतन्य शक्तीचा प्रभाव. पहिला श्लोक आहे ना, पहिल्या श्लोकात हा 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 पहिला ना. हा.
हम्म. हे निश्चित आहे की आपण जोपर्यंत शुद्ध होत नाही, इथं म्हटलं ना, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात असून स्थित असून त्याच्या सर्व चेतनेवर आणि विस्मृतीवर भगवंताचा प्रभाव असतो. प्रभाव आहे, पण आपण त्याचा पूर्णपणे म्हणजे भगवंताची भक्ती होण्याचा स्वीकार केलेला नाहीये. इथं असं उल्लेख येते पुढं, शुद्ध चेतनेत ती जसं आपल्याला माहिती आहे, चैतन्य महाप्रभू शिक्षाष्टकम सांगितलं, त्यात काय म्हटलेलं आहे, चेतो दर्पण मार्जन भवमहादाव निर्वाण. म्हणजे हे चित्ररूपी आरशाचं मार्जन करणं आवश्यक आहे. आपण शुद्ध बनणं खूप आवश्यक आहे. अडचण कुठं आहे बरं, आपण ती चेतना शुद्ध करण्याचा प्रयत्न करत नाही. भगवंत एकदम विशुद्ध आहेत, पण आपण जोपर्यंत त्या विशुद्ध स्तरावर येत नाही तोपर्यंत काय होणार नाहीये, आपण भगवंताकडे जाऊ शकणार नाही. हं? इथं फक्त विशुद्ध सत्वच आहे त्या ठिकाणी, कुठं, आध्यात्मिक जगात. तर तिथं जाण्यासाठी तिथली स्थिती आर्याशरीचा प्रवेश नाही आपल्याला. म्हणून म्हटलेलं इथं की या इथं उल्लेख आहे, एकामागोमाग एक जीवनात हे चालूच आहे. कुठलं, मी आणि माझं स्वप्नामध्ये. आणि पुढे जोपर्यंत आपण भगवंताच्या अधीन अंश आहोत, या स्वरूप स्थितीत शुद्ध चेतनेपर्यंत जीवात्मा येते तोपर्यंत ही प्रक्रिया चालते. काय म्हणताय, कोण प्रश्न विचारला? अच्छा, घरगुती चर्चा असेल काहीतरी. तर मुद्दा हाच आहे की त्या शुद्ध चेतनेमध्ये यायचं म्हणजे काय नेमकं, विशुद्ध सत्वास्थित होणं. विशुद्ध सत्वास्थित होणं म्हणजे काय, सत्व रज आणि तमोगुणाच्या प्रभावातून मुक्त होणं. म्हणजे काय नेमकं, की सत्वगुणाचा जो प्रभाव आहे त्यांची वेगवेगळी लक्षणं आहेत ना, सत्व 3 गुणांची. ओके. तर 3 गुणांचा प्रभाव जो आहे ना, त्यातनं तो सुटलेला आहे. मग ते कसं सुटणार म्हणे, माम चयो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. भगवान म्हणतात ना, जो माझी अव्यभिचारी अविचल अनन्य भावनेने माझी भक्तिमय सेवा करेल, तो 3 गुणातनं पूर्णपणे मुक्त होऊन विशुद्ध स्तरामध्ये स्थित होणार. तर त्यामुळे भगवंताची भक्तिमय सेवा, विशेष करून शुद्ध भक्तांच्या निर्देशनानुसार जर आपण करत राहिलो, आपण विशुद्ध सत्वामध्ये स्थित होणार. ती चेतना आपली, असा त्याचा अर्थ आहे. अजून कोणाचा प्रश्न आहे? बाबुरावपर्यंत आपण हँड आहे. अनम्यूट केलंय का? 8वे काय म्हणतो तत्व ते आत्मतत्व. हा, तुमचा आत्मतत्व तत्व तत्व ते थोडा माहिती द्या प्रभू. तुम्ही कुठल्या श्लोकाला सांगता, म्हणजे त्या दृष्टीने सांगा. ते 8वे चॅप्टर मध्ये काही एक श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये ते आत्मतत्व म्हणून आलेलं आहे. हो हो. आता आत्मतत्व म्हणजे काय, की एक तर 2 गोष्टी प्रभात सांगितल्या तिथं. एक तर आत्मा हे आत्म्यालाही म्हटलं आणि परमात्म्याला पण म्हटलं जातं. का बरं, कारण दोन्ही हे आध्यात्मिक जगात म्हणजे आध्यात्मिक आहेत, भौतिक नाही. आत्मा आणि परमात्मा दोन्ही सच्चिदानंद आहेत. या त्यांना काय म्हटलं, आत्मतत्व म्हटलेलं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण थोडं त्यातलं हे कळेल की आत्मा आणि परमात्मा हे काही एक नाही आहेत, वेगळे आहेत, पण तत्व एक आहे. तत्व एक आहे. त्या ठिकाणी प्रभात उल्लेख करतात ना, की बऱ्याच प्रमाणात दोन्ही सारखे आहेत, आत्मा आणि परमात्मा. पण तरी पण आत्मा हा परमात्म्याच्या नेहमी अधीन असतो, हे विसरू नये. मग त्या दृष्टीने तो एक नाही. अजून कोणाचा रसिकवर कोणता प्रश्न आहे? हा, रसिक करू. आपण तुम्ही हे करताय, अनम्यूट करताय का फोन करून थ्रू? नाही का, मी पण ट्राय केलं. रसिकर ब्रो, तालीम. ओके. बोला. प्रभूजी, आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही 84 लक्ष युनिट सांगितलं होतं.
त्याच्यात 4 लाख मनुष्य आहे. त्याच्यात 4 लाख मनुष्य योनीमध्ये वेगवेगळ्या देवी देवता सुद्धा येतात. हो आणि थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणले होतात की पृथ्वीवर आपल्याला 18,000च भागवतमचे श्लोक आहे बरोबर. आणि स्वर्गामध्ये 1 लाख श्लोक आहे. तर भगवत धाम प्राप्ती करण्यासाठी स्वर्गातील देवी देवतांना पृथ्वीवरच यावं लागतं का तिथूनच त्यांना पण जाता येतं? चांगला प्रश्न आहे. एक तर आहे की क्रमिक पद्धत पण आहे दुसरी, ती पुढे भागवतामध्ये उल्लेख येतोय. ती क्रमिक पद्धत म्हणजे काय, स्वर्गातनं पूर्ण तिथला देवतांचं आयुष्य संपलं की पुन्हा वर जाणार, पुन्हा ब्रह्मलोकात जाणार, पुन्हा ब्रह्मदेव 100 वर्ष संपल्यावर मग ते सगळे जाणार धामामध्ये. फार वेळ लागणार त्याला. हां. आणि आता महाप्रभू 10,000 वर्षांचाच प्रभाव आहे चैतन्य महाप्रभूचा. त्यामध्ये देवतांना चैतन्य महाप्रभूची प्राप्ती होईल की नाही आपण काही सांगू शकत नाही. त्यामुळं त्यांना असं वाटतं की आपण भलेही त्यांचं 1 लाख श्लोकांचं भागवतम आहे, पण त्याची एवढं प्रचंड ऐश्वर आहे तिथं, भरपूर ऐश्वर असल्यामुळे काय होतं, मग त्या ऐश्वर्यामुळं काय होतं, त्याला असं वाटतं की हे तेच जीवन त्याला बरं वाटू लागतं. प्रत्येक जीवाला तो ज्या स्थितीमध्ये त्याला तेच बरं वाटू लागतं है ना. तर त्यामुळे ते स्वर्गामध्ये होतंय काय, तिथलं सगळं ऐश्वर्यमय वागणं, तिथलं तुम्हाला माहिती आहे की नाही, फक्त चांदीच्या आणि सोन्याच्या भांड्यातच तिथे जेवलं जातं, भोजन असतं. आणि शिवाय शुद्ध तुपातच सगळं बनतं. हां. सोन्याचं एवढं प्रचंड ऐश्वर त्या ठिकाणी. आणि रंभा, उर्वशी, मेनका अशा अप्सरा आहे, तेवढं सगळ्या स्थितीमध्ये ते भागवतम अध्ययन करणं एवढं सोपं नाही. तुम्ही विचार करा, आपण भागवतम अध्ययन करायला बसलेला आहे आणि समोर सिनेमा लावलेला आहे, आणि सिनेमध्ये कुठलं नृत्य वगैरे चाललंय, कुठलं तरी अभिनेते नृत्य करतोय, तुम्ही भागवतम बाजूला ठेवणार, हात जोडणार, ते आहेच नाही, सोबतच आहे, नंतर बघूया आपण, हे आधी बघून घेऊ, असंच होणार बरं खूप प्रमाणावर. इथं अशी अवस्था, तिथं काय, तिथं प्रत्यक्षात सगळं ऐश्वर आहे तिथं, भौतिक गोष्टी एकदम. त्यामुळे तिथं भागवतम अध्ययन करणं पण अवघड आहे. पण एवढं त्याला कधी कधी बृहस्पती देवतांचे गुरु आल्यावर इंद्र सुद्धा मोहित झाले, की इंद्राला वाटलं काय हे तर येतात नेहमी. आणि ते सगळे त्यांची इंद्रिय स्तुती चालली होती, त्या सगळ्या अप्सरांना नृत्य करत होत्या, आणि गुरु आल्या त्यांना म्हटलं हे काय नंतर भेटू शकतो आपण, हे काय रोजच येतं. आणि ते निघून गेले, मग अपराध झाला त्यांच्याकडे. लक्षात ना, म्हटले हे काय अप्सरा वगैरे हे काय महत्वाचं नाही, भागवतात एवढं सगळं दिलं, असं नाही झालं तेव्हा. आता इंद्र काय साधारण देवता, इंद्रचं भगवंताचे भक्त आहेत, पण त्यांना ऐश्वर त्याच्यात जास्त नाही, सकाम भक्ती तिथं. अजून कोणाचा प्रश्न? विशाल एकवे करून विशाल इगवे प्रभूजी, हां. विशाल इगवे प्रभूजी अनम्यूट केलं तुम्हाला. हरे कृष्ण प्रभूजी, दंडोत प्रणाम. बोला. प्रभूजी, माझा थोडा वेगळा प्रश्न आहे, आजच्या श्लोकाविषयी संबंधित नाहीये, विचारू का प्रभूजी? बघूया, प्रयत्न करतो. बर प्रभूजी, एक प्रश्न असा पडला होता की पापकर्माची फळे या जन्मातच भोगायला मिळतात. आपण बघतो कधी कधी की आधी त्यांना अन्न पदार्थ खातो आपण, त्याचा अपव्यय केल्यामुळे त्याला थोड्या दिवसांनी कालांतराने त्याला ते अन्न मिळत नाही, किंवा धनाचा योग्य न वापर केल्यामुळे त्याचं धन संचित निघून जाते. म्हणजे या जन्मात त्याला त्याचे कर्मफळ मिळतात प्रभूजी आत्म्याला, आणि त्याचा मृत्यू पावल्यानंतर सुद्धा त्या आत्म्याला पुन्हा नरकात जावं लागते प्रभूजी. तर प्रभूजी असं का होतं की या जन्मात पण त्याला त्याची फळं भोगावं लागतात, आणि नरकात गेल्या सुद्धा त्याला फळं भोगावं लागतात प्रभूजी? दोन ठिकाणी कशी फळं भोगली जातात? 2 ठिकाणीच नाही. एक तर काही पापाची फळं इथंच मिळतात, काही पापाची फळं नरकात मिळतात, काही पापाची फळं पुढच्या शरीरात राहिलेले उरलेले भेटतात, असं सगळीकडे आहे. काही पापाची फळं किती जन्मांतर भेटतात. यांनी विचारलं, धृतराष्ट्रांनी विचारलं भगवान श्रीकृष्ण प्रश्न, आता मी काय पाप केलं तो बाबा, आंधळा माणूस मी, मला 100 मुलं मेल्याचं एवढं दुःख का भोगावं लागलं? तर भगवान श्रीकृष्ण असले म्हणाले की तू म्हणे 50 जन्मांपूर्वी पक्षाच्या 100 पिलांचा तो वध केला होतास, म्हणे राजा होतास, त्याचं हे फळ आहे. त्याचं फळ हे कसं काय बरं तेव्हा झालेलं, 50 जन्मांतर कसं काय? तर त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हटले की तुला जी 100 मुलं झाली, ते मुलं होण्यासाठी पण ते पुण्यही पाहिजे, मूलबाळ संतान होण्यासाठी, पण तुझ्याकडे पुण्य नसल्यामुळं तुला 50 जन्म जावं लागले, 100 मुलं होण्याचं पुण्य तुला मिळालं, तेव्हा ती 100 मुलं झाली. आणि मग ते आधी 50 जन्मापूर्वी केलेलं पाप आहे, त्याचं फळ म्हणून तुझी मुलं मारली गेली, त्याचं जो दुःख बघतोय तुला, एवढं गहन आहे सगळं.
गीतेत भगवान काय म्हणतात, कर्मणोयपि बोधव्यम बोधव्यम च विकर्मण अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गती. हे कर्म अकर्मी फार गहन आहे म्हणून कळलं, मोठमोठी विद्वान लोकांना पण कळत नाही. त्यामुळे आपल्याला कुठल्या कर्माचं फळ आता मिळतं काही सांगू शकत नाही. आणि त्या पापाचं फळ मिळण्यापेक्षा पुण्याचं फळ मिळणं फार घातक. का बरं? पुण्याचं फळ मिळू लागलं आपल्याला वाटतं मी किती सुखी आहे, मी किती आनंद आहे, हा किती छान आहे, अजून अडकून बसतो आपण. हे मोठं धोका आहे, बरोबर ना. सगळं सुखसोयी मिळालं, सगळं मिळालं, काही इकडं नाही तिकडं, बघा आमचं वेगळंच आहे, कोण काय डिस्टर्ब नाही, काय नाही, एकदम नाही. ते घातक. का बरं? कम्फर्ट झोन. आपलं वाटतं की चांगलं आहे जीवन, भौतिक जग चांगलं आहे, ते चांगलं नाही. एकदा आम्ही आरोड्यातनं पंढरपूरला येत होतो आणि गुरु महाराज बसलेले गाडीत पुढं, आणि मग मागं एक दोघं भक्त होतो आणि मी होतो, काही जण होते, आणि एक वरिष्ठ भक्तांना थोडंसं डुलकी आली. पुण्याचे केशव होतं, आपण माहिती असतील तर. थोडी डुलकी आली, गुरुमाज बोलत, हा केशव आज काहीतरी बोलत होते. मग त्यांनी डोळे उघडले, म्हटले गुरुमाज क्षमा करा, थोडी डुलकी लागली होती. म्हणजे सकाळचीच वेळ होती, मंगलाती करून आम्ही निघालो होतो पंढरपूरकडे. आणि मग अरे हे ना म्हणे थोडं खिडकीत दार तर उघडवदार कारचं, आणि थोडं थंड धुळूक लागली. गुरुमान म्हटले तुला थंड धुळूक, थंड हवा लागली का तुला म्हणे. खूप प्रेमाने बोलले. म्हटले की अरे आत्ता तर आपण गायलं नाही का आरतीमध्ये, संसार दावा नल लीड लोक, हे भौतिक जग आगीनं होरपळून निघालेलं आहे, तुला थंड हवा कुठून लागली होती त्यामध्ये. त्या थंड हवेमध्ये तेवढं तू हुरळून गेलास, त्या आगीचा विसर पडला का तुला. तसं आपलं झालेलं आहे नाही का. या भौतिक जगात असून पण आपल्याला थोडं काहीतरी मिळालं, काही गोष्ट मोबाईल मिळाला, चांगला आला, किती आपण सांगतो ना, हो नवीन मोबाईल, पहिल्यांदा तुम्हाला फोन केला बरं का नवीन मोबाईलवर, अरे वा चांगली गोष्ट आहे. तर असं अवस्था आहे भौतिक जगाचं. झालं का उत्तर प्रश्नाचं? काय मी थोडं हे झालं थोडं बरोबर झालं. अजून पण तर थांबूया. धन्यवाद. खूप छान प्रश्न विचारले, मी प्रयत्न केला उत्तर देण्याचा, मला फार बरं वाटलं. प्रश्न असले तर चर्चा फार महत्त्वाची असते, जेवढे प्रश्न असते तेवढं मंथन होत आहे, आणि सर्वांना परत ऐकण्याची संधी भेटते, उत्तर मिळतात आपल्या प्रश्नांची. धन्यवाद. तर आपण उद्या पुन्हा भेटूया. उद्या आणि परवा आहेत, आणि रविवारी आपल्याला सुट्टीच असते. पण मला वाटतं चतुश्लोकी भागवत जेव्हा येईल तेव्हा थोडं आम्ही काय करू, थोडं जास्त प्रयत्न करू सर्वांनी येण्यासाठी, म्हणून आपण एक छोटं वेगळं पोस्टरही करून चतुश्लोकी भागवताचा लाभ घ्यायसाठी आपण ते कसं करायचं होतं मॅनेज करूया आपण. कारण ते 4-10 श्लोक होऊन जाणं त्यामध्ये आता तात्पर्य फार मोठं आहे त्याचं. मी असं बघतो, थोडं विचार करून मी थोडं सांगतो आपल्याला की एखादा श्लोक घेऊन त्याच्यावर काय करू आपण, त्याच्यावर चर्चा घेऊ, असं करू जेणेकरून 4 श्लोकासाठी आपण थोडं रोजचं वाचनामध्ये थोडं बदल करूया का, ते थोडं मी सांगतो आपल्याला. धन्यवाद पुन्हा एकदा. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.